नमस्कार मंडळी. सेट पेपर 1च्या तयारीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा युनिटबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात एक छोटीशी भीती येते. युनिट 5 गणितीय तर्क आणि योग्यता. पण खरंच घाबरण्यासारखं आहे का? चला आज तेच शोधून काढूया. हे वाक्य किती ओळखीचं वाटतं नाही का? मला ना गणित अजिबात जमत नाही. खूप जणांच्या मनात हा विचार नक्कीच येतो. पण एक चांगली बातमी सांगू का? सेट परीक्षेला तुमचं गणित किती चांगलं आहे यात काही इंटरेस्टच नाहीये. आणि आज आपण हेच बघणार आहोत की हे कसं शक्य आहे. हे बघा, इथेच सगळा खेळ आहे. डावीकडे जे दिसतंय ना, म्हणजे ती किचकट आकडेमोड, सूत्रपाठ करणं, हे सगळं पारंपरिक गणित आहे, जे SATला नकोय. त्यांना हवंय जे उजवीकडे आहे. तुम्ही पॅटर्न ओळखू शकता का? वेळेचं नियोजन करू शकता का? आणि स्मार्टपणे विचार करू शकता का? म्हणजेच काय, तर हा गणिताचा पेपर नाहीये. हा तर तुमच्या स्मार्ट थिंकिंगचा, तुमच्या लॉजिकचा पेपर आहे. चला मग बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. आपण हे समजून घेण्यापासून सुरुवात करू की हा विभाग गणिताचा नाहीच, आणि मग त्याला आपली ताकद कसं बनवायचं इथपर्यंतचा प्रवास करणार आहोत. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही परीक्षेची तयारी करताना ती परीक्षा घेणाऱ्याला नक्की काय हवंय हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. चला तर मग पाहूया या युनिटमधून ते नक्की काय तपासत आहेत. ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे बरं का. इथे कुठे आकडेमोड किंवा सूत्र असा शब्द दिसतोय का? नाही. परीक्षक फक्त 3 गोष्टी तपासतोय. पहिली, दिलेल्या माहितीतून तुम्ही एखादा पॅटर्न ओळखू शकता का? दुसरी, अचूक उत्तरापर्यंत पोहोचण्याऐवजी तुम्ही लॉजिकल अंदाज बांधू शकता का? आणि तिसरी, हे सगळं तुम्ही दिलेल्या वेळेत करू शकता का? बस एवढंच. आणि मग ह्या सगळ्याचा सार काय, तर हे विजयाचं सूत्र: वेग, तर्क आणि प्रसंगावधान, स्पीड, लॉजिक आणि कॉमन सेन्स. या तिघांचं मिश्रण जमलं की ह्या युनिटमध्ये यश नक्की. हे सूत्र कायम लक्षात ठेवा. चला आता अभ्यासक्रमाबद्दल बोलूया. पण थांबा, हे नाव ऐकून घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण यातले विषय तुम्हाला आधीपासूनच माहिती आहेत. फक्त त्यांना एका नवीन दृष्टिकोनातून बघायचंय. हे विषय बघा: नंबर सिरीज, रेशिओ, पर्सेंटेज, ॲव्हरेज. आठवलं का? हे सगळं आपण 8वी, 9वी, 10वीत शिकलोय. म्हणजे काहीही नवीन शिकायचं नाहीये. फक्त त्या जुन्या ओळखीच्या संकल्पनांवर आधारित लॉजिकल प्रश्न सोडवायचे आहेत, ज्यासाठी पाठांतराची नाही तर विचारांची गरज आहे. ओके, तर आता आपण येऊया या सेशनच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे अशा काही युक्त्या ज्यामुळे आपला वेळ वाचेल आणि गुण वाढतील. सोप्या भाषेत, वर्क स्मार्टर नॉट हार्डर. नंबर सिरीजचा प्रश्न दिसला की लगेच आकडेमोड सुरू नाही करायची. सगळ्यात पहिलं काम, दिलेल्या संख्यांमधला फरक तपासा. 90% वेळा उत्तर इथेच मिळतं. नाही मिळालं मग दुसरी स्टेप, गुणाकार, वर्ग किंवा समविषम संख्या. असा काही पॅटर्न आहे का ते बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी स्टेप, जर 30 सेकंदात पॅटर्न सापडला नाही तर तो प्रश्न सोडून पुढे जायचं. एका प्रश्नासाठी अख्खा पेपर धोक्यात नाही घालायचा. ही एक खास टीप आहे, लक्षात ठेवा. काही पॅटर्न्स ना ते वारंवार येतात परीक्षेत. जसे की संख्यांमधला फरक +2 मग +4 मग +6 असा वाढत जातो. किंवा संख्यांना x2 मग x3 मग x4 असं गुणलेलं असतं. हे सामान्य पॅटर्न डोक्यात असतील तर उत्तर शोधायला 5 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आता टक्केवारी आणि गुणोत्तर. इथे कॅल्क्युलेशनपेक्षा डोक्यातले शॉर्टकट्स जास्त कामाला येतात. म्हणजे बघा, 1/2 म्हणजे 50%, 1/4 म्हणजे 25%. हे जर डोक्यात फिट असेल तर मोठे मोठे हिशोब करायची गरजच पडत नाही. खूप वेळ वाचतो तो वेगळाच. आता एक मोठा प्रश्न, MCQमध्ये आपण अंदाजे उत्तर द्यायचं की लॉजिक वापरायचं? काय वाटतं? याचं उत्तर पुढच्या स्लाईडमध्ये आहे. हे बघा, हे सगळ्यात भारी तंत्र आहे स्मार्ट एलिमिनेशन. म्हणजे काय, तर उत्तर शोधण्याऐवजी चुकीचे पर्याय बाजूला काढा. विचार करा, 4 पैकी 2 पर्याय तर 100% चुकीचे असणारच आहेत. त्यांना फक्त ओळखायचंय. एकदा ते 2 पर्याय तुम्ही काढून टाकले की जिंकण्याची शक्यता सरळ 50%वर येते. लक्षात ठेवा, आपल्याला अचूक उत्तर नाही तर सगळ्यात योग्य उत्तर निवडायचं आहे. आता जरा त्या चुकांबद्दल बोलूया, ज्या टाळल्या तर हक्काचे मार्क जाणार नाहीत. कारण मिळवण्यापेक्षा मिळवलेले गुण टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं. परीक्षकाने ना 3 सापळे लावलेले असतात. पहिला सापळा, सोप्या प्रश्नात अडकवून तुमचा वेळ वाया घालवणं.
दुसरा, एकाच प्रश्नाला प्रतिष्ठेचा विषय बनवून त्यात अडकून पडणं. आणि तिसरा, सगळ्यात मोठा सापळा, भीतीमुळे हा अख्खा सेक्शनच सोडून देणं. या 3 सापळ्यांपासून वाचलात ना की हा विभाग तुमचा स्कोर कमी नाही तर नक्की वाढवेल. चला आता शेवटच्या टप्प्याकडे वळूया. या विभागाला आपली डोकेदुखी नाही तर स्कोर बूस्टर कसं बनवायचं याचा एक सोपा आणि सकारात्मक प्लॅन बघूया. आणि ह्यासाठी ना रोज तासभर अभ्यास करायची बिलकुल गरज नाहीये. फक्त रोजचे 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवले तरी पुरेसं आहे. पण एक गोष्ट महत्वाची, सुरुवातीला स्पीडवर नाही तर प्रत्येक प्रश्नाच्या मागचं लॉजिक काय आहे हे समजून घेण्यावर लक्ष द्या. ते एकदा समजलं की स्पीड आपोआप येतो. आणि शेवटी फक्त एकच वाक्य मनात कोरून ठेवा, ही गणिताची नाही तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीची परीक्षा आहे. त्यामुळे भीतीला ठेवा बाजूला आणि विश्वास ठेवा तुमच्या लॉजिकवर. मग बघा, जो विषय कालपर्यंत भीतीदायक वाटत होता तोच उद्या तुमचा स्कोर वाढवणारा हुकुमाचा एक्का बनेल.